एका कडवं सत्य ऐका. जग तुम्हाला म्हणून दुर्लक्षित करत नाही की तुम्ही चुकीचे आहात. जग तुम्हाला म्हणून चिरडते कारण तुम्ही बोलू शकत नाही. आज या व्हिडिओमध्ये बोलण्याची ती 9 चाणक्य नीती खुलेपणाने समोर येतील, ज्या तुम्ही शिकून घेतल्या तर तुमची बोलणी कोणी खंडित करू शकणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही 9 गोष्टी तुमच्या आयुष्यात किंवा राजा बनवतील किंवा तुम्हाला नेहमीच गप्प ठेवतील. बोलण्याची कला, शब्द जो नशीब बदलतात. मित्रांनो, या जगात प्रत्येक माणूस काही ना काही मिळवू इच्छितो. कोणी सन्मान इच्छितो, कोणी यश, तर कोणी फक्त हे इच्छितो की लोक त्याच्या बोलणी ऐकतील, त्याची कदर करतील. पण खूप कमी लोक समजू शकतात की माणसाचे नशीब त्याच्या हातात नाही तर त्याच्या शब्दांत लपलेले असते. तुम्ही तुमच्या आयुष्यात हे नक्की पाहिले असेल. एक व्यक्ती साधी असते, साधे कपडे घालते, पण जेव्हा तो बोलतो तेव्हा लोक थांबतात, ऐकतात, मानत असतात. आणि दुसरीकडे कोणीतरी व्यक्ती विद्वान, ज्ञानानं भरलेली असते, पण जेव्हा तो बोलतो तेव्हा त्याची बोलणी कोणाच्या हृदयापर्यंत पोहोचत नाही. का? कारण ज्ञान पुरेसे नाही. ज्ञानाला जगापर्यंत पोहोचवण्यासाठी बोलण्याची कला लागते. आणि याच कलेची एक साधी माणूस असामान्य बनवते. जर तुम्हीही इच्छित असाल की लोक तुमची बोलणी ऐकतील, तुमचा आदर करतील आणि तुमच्या बोलण्याचा परिणाम होईल, तर व्हिडिओला आत्ता लाईक करा. कारण ही फक्त माहिती नाही, वर्तणूक बदलणारी शिकवण आहे. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरात, कोणत्या गावात किंवा कोणत्या राज्यात पाहत आहात. तुमचा एक कमेंट या ज्ञानाची ताकद वाढवतो. शब्द हे सर्वात धोकादायक शस्त्र. आचार्य चाणक्य म्हणतात, शस्त्रांनी जिंकलेले युद्ध तात्पुरते नसते, पण शब्दांनी जिंकलेलं मन कायमस्वरूपी असते. शब्द दिसत नाहीत, पण त्यांचा परिणाम पिढ्यानपिढ्या टिकतो. एक शब्द कोणाला तोडू शकतो आणि तोच शब्द कोणाला उभे करू शकतो. इतिहास साक्षी आहे. राज्य तलवारीनं नाही तर वाणीनं बनले आहेत. नेते त्यांच्या शब्दांतून जन्म घेतात आणि त्यांच्या शब्दांतूनच पडतात. एकदा चंद्रगुप्ताने आचार्य चाणक्यांना विचारले, गुरुदेव, लोक म्हणतात यशस्वी होण्यासाठी चालाखीनं बोलण्याची कला शिका, पण कोणी सांगत नाही ही कला कशी शिकायची. चाणक्य शांत स्वरात म्हणाले, राजन, जगात सर्वात जास्त चुकीच्या समजुतीची गोष्ट हीच बोलण्याची कला आहे. लोक समजतात जास्त बोलणे म्हणजे कला, तर सत्य हे आहे की बरोबर बोलणे म्हणजे खरी कला. पद्धत क्रमांक 1, कमी शब्दांत गहन बोलणे सांगा. आचार्य चाणक्यांची पहिली आणि सर्वात कठोर शिकवण. जो व्यक्ती त्याच्या शब्दांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो त्याच्या आयुष्यावरही नियंत्रण ठेवू शकत नाही. मित्रांनो, आज सर्वत्र बोलले जात आहे, सर्वत्र, सर्ववेळी. पण खूप कमी लोक असतात ज्यांची बोलणी लक्षात राहतात. का? कारण ते लांब बोलत नाहीत तर अचूक बोलतात. तुम्ही नोटीस केली असेल, जो व्यक्ती त्याच्या बोलणी घुमवून फिरवून सांगतो, काही वेळाने लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण जो कमी शब्दांत थेट परिणाम सोडतो, तो प्रभावी म्हणून ओळखला जातो. आचार्य चाणक्य म्हणतात, बुद्धिमत्तेचा अर्थ गुंतागुंतीची गोष्ट सोपी करणे नाही, तर सोपी गोष्ट गुंतागुंतीची करणेही नाही. आजचा काळ वेगवान आहे. लोकांकडे वेळ नाही तुमच्या लांब गोष्टी ऐकण्याचा. जर तुम्हाला लोक तुमची बोलणी ऐकायची असेल तर थोडक्यात बोलो, खोल बोलो. लक्षात ठेवा, जितके जास्त बोलता तितके स्वस्त वाटता आणि जितके कमी पण अचूक बोलता तितके मौल्यवान वाटता. जर ही बोलणी तुम्हाला बरोबर वाटली तर ती तुमच्या कोणाची तरी शेअर करा, कारण बरोबर शब्द चुकीच्या दिशेने जाणाऱ्या आयुष्याला परत बरोबर रस्त्यावर आणू शकतात. पद्धत क्रमांक 2, आधी हृदय जिंका, मग बोलणे मनवा. चाणक्यांची दुसरी शिकवण खूप खोल आहे. ज्याचे मन जिंकायचे असेल, आधी त्याला हे अनुभव द्या की तो महत्त्वाचा आहे. जगात प्रत्येक माणूस एक गोष्ट इच्छितो, महत्त्व. त्याला अनुभव येणे की त्याला ऐकले जात आहे, त्याची कदर होत आहे. जर तुम्ही ही कला शिकलात तर वादविवादाशिवाय, जोर धरताशिवाय लोक तुमची बोलणी मानू लागतील. पण इथे एक अट आहे, प्रशंसा खोटी नसावी. खोटी प्रशंसा काही क्षणांसाठी काम करू शकते, पण विश्वास नष्ट करते. चाणक्य म्हणतात, फक्त शब्द नाहीत, भावना लोक जिंकतात. जर तुमच्या बोलण्यात सत्य आहे, सन्मान आहे आणि अपणत्व आहे, तर समोरचा स्वतः तुमच्या दिशेने वाकेल. जग समजूताऱ्याला नाही, स्पष्ट बोलणाऱ्याला ऐकते. विवेक, आता मला सांगा, तुम्हाला कधी जास्त चांगले वाटते, जेव्हा कोणी तुमची खरी प्रशंसा करतो किंवा जेव्हा बनावट शब्द बोलतो? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि सोबतच हेही सांगा, तुम्ही हा व्हिडिओ कोठून पाहत आहात. पद्धत क्रमांक 4, विश्वासाने बोल. आचार्य चाणक्य म्हणतात, शब्दांची ताकद आवाजात नाही तर विश्वासात असते. तुमची आवाज मंद असू शकते, पण त्यात आत्मविश्वास असेल तर ती हृदयापर्यंत पोहोचते. आणि तुमची आवाज मोठी असेल पण आत भीती असेल तर शब्द रिकामे वाटतात.
बहुतेक लोक विचार करतात, जर मी चुकीचे बोललो तर, जर लोकांनी हसलं तर, जर कोणी जज केलं तर. हाच भीती शब्दांची हत्या करते. लक्षात ठेवा, लोक तुमच्या माहितीपेक्षा तुमच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवतात. जो व्यक्ती स्वतःच्या शब्दांवर विश्वास ठेवत नाही, जग त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर चाणक्य विवेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढील पद्धतींमध्ये तुम्ही त्या गोष्टी शिकाल जी शाळा, कॉलेज आणि पुस्तकं शिकवत नाहीत. पद्धत क्रमांक 4, शब्दांत भावना भरा. गुरु चाणक्यांची चौथी शिकवण. भावनेशिवाय शब्द फक्त आवाज असतात. जी बोलणी मेंदूतून येते ती कानांपर्यंत जाते, पण जी बोलणी हृदयातून येते ती थेट हृदयात उतरते. तुम्ही तीच बोलणी प्रेमानं सांगा तर परिणाम वेगळा होईल, आणि तीच बोलणी रागात सांगा तर परिणाम उलटा होईल. अर्थ तोच राहतो, पण भावना बदलल्यावर परिणाम बदलतो. हीच बोलण्याची खरी कला आहे. शब्द तेच, पण भावना बरोबर. पद्धत क्रमांक 5, डोळ्यांतून विश्वास निर्माण करा. चाणक्य म्हणतात, डोळे ते सत्य बोलतात जे जीभ लपू इच्छिते. जेव्हा तुम्ही कोणाशी डोळ्यात डोळे घालून बोलता तेव्हा समोरचा तुमचे सत्य अनुभवतो, आणि जेव्हा डोळे खाली असतील तेव्हा शब्द कमकुवत पडतात. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत शिकलात: 1. कमी शब्दांत प्रभावी बोलणे. 2. हृदय जिंकण्याची कला. 3. आत्मविश्वासाने बोलण्याची शक्ती. 4. शब्दांत भावना भरून टाकण्याचे रहस्य. 5. डोळ्यांतून विश्वास निर्माण करण्याची सुरुवात. पण ही फक्त सुरुवात आहे. अजून बाकी आहेत त्या पद्धती ज्या तुमची वाणी शस्त्र बनवतील. पुढील भागात आम्ही त्या पद्धतींवर जाऊ जिथे लोक तुमची बोलणी टाळू शकणार नाहीत. जर तुम्ही तयार असाल तुमचे नशीब तुमच्या शब्दांत बदलण्यासाठी, तर पुढील भागासाठी तयार राहा. आणि हो, कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरात, गावात किंवा कोणत्या राज्यात पाहत आहात. दुसरा भाग सुरू, बोलण्याची कला, जिथे लोक तुम्हाला दुर्लक्षित करू शकणार नाहीत. मित्रांनो, जर तुम्ही पहिल्या भागाला लक्ष देऊन ऐकलात असेल तर आता एक बोलणी तुमच्या मनात स्पष्ट झाली असेल. बोलणे सर्वजण जाणतो, पण प्रभावी बोलणे खूप कमी लोक जाणतात, आणि याच फरकाने ठरते कोण पुढे जाईल आणि कोण गर्दीत हरवेल. आचार्य चाणक्य म्हणतात, गर्दीत तो व्यक्ती वेगळा दिसतो ज्याच्या वाणीत उद्देश असतो. आज आम्ही त्या उद्देशपूर्ण वाणीला आणखी खोलात समजू. जर तुम्हाला खरंच तुमची बोलण्याची कला पुढच्या स्तरावर नेऊ इच्छित असेल तर व्हिडिओला आत्ता लाईक करा, कारण हा व्हिडिओचा दुसरा भाग तुम्हाला बोलणारा नाही, परिणाम करणारा बनवेल. आणि हो, कमेंटमध्ये हेही लिहा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरात, गावात किंवा कोणत्या राज्यात पाहत आहात. तुमचा एक शब्द या ज्ञानाला आणखी लोकांपर्यंत पोहोचवतो. आणि हो, हे प्रश्न विचारण्याचे कारण हे आहे की आम्हाला जाणून घ्यायचे आहे की आमचे व्हिडिओ कुठे कुठे पाहिले जातात. जो बरोबर वेळी बरोबर शब्द बोलू शकल नाही तो आयुष्यभर सफाई देत राहतो. विवेक. पद्धत क्रमांक 5, पूर्ण डोळ्यांतून विश्वास निर्माण करा. मागील भागात आम्ही या पद्धतीची समज दिली होती. आता तिची खरी ताकद समजा. चाणक्य म्हणतात, जो डोळ्यांतून सत्य बोलू शकत नाही तो शब्दांतूनही खोटा वाटतो. जेव्हा तुम्ही कोणाशी बोलता तेव्हा समोरचा तुमच्या शब्दांपूर्वी तुमचे डोळे वाचतो. जर तुमच्या डोळ्यात भीती असेल तर तुमची बोलणी कमकुवत पडते. जर तुमच्या डोळ्यात स्पष्टता असेल तर शब्द आपोआप मजबूत होतात. लक्षात ठेवा, नजरे चुकवून बोललेलं सत्यही खोटं वाटतं, आणि डोळ्यात डोळे घालून बोललेला आत्मविश्वास समोरच्याला वाकडतो. सरावाचे बोलणे. बोलताना मोबाईल, जमीन किंवा भिंत नाही, डोळ्यांत पहा. एका सेकंदाची नजर अनेक वाक्यांपेक्षा जास्त परिणाम करते. तुम्ही कधी अनुभवले आहे का की कोणीतरी कमी बोलूनही तुमच्यावर खोल परिणाम सोडतो? कमेंटमध्ये लिहा, आणि सोबतच हेही सांगा तुम्ही हा व्हिडिओ कोठून पाहत आहात. पद्धत क्रमांक 6, बरोबर वेळी गप्प राहण्याची शिका. ही पद्धत खूप कमी लोक समजतात. आचार्य चाणक्य म्हणतात, मौन ही एक भाषा आहे, आणि कधी कधी सर्वात प्रभावी भाषा. बहुतांश लोक विचार करतात प्रत्येक स्थितीमध्ये उत्तर देणे आवश्यक आहे, पण सत्य हे आहे की प्रत्येक उत्तर तुमची किंमत कमी करते. जेव्हा तुम्ही प्रत्येक बोलणीवर बोलता तेव्हा लोक तुमच्या बोलणी हलक्यात घेतात, आणि जेव्हा तुम्ही बरोबर वेळी गप्प राहता तेव्हा लोक तुमच्या पुढच्या बोलणीची वाट पाहतात. गप्प कधी आवश्यक? जेव्हा समोरचा फक्त वाद करू इच्छितो, जेव्हा शब्द नुकसान करू शकतात, जेव्हा भावना नियंत्रणात नाहीत. चाणक्य म्हणतात, जो व्यक्ती मौनाचा वापर जाणत नाही तो वाणीचा बरोबर वापरही जाणत नाही. लक्षात ठेवा, गप्प राहणे कमजोरी नाही, रणनीती आहे. जर ही शिकवण तुमच्या कोणत्याही नात्यात किंवा आयुष्याच्या स्थितीशी जोडली जात असेल तर ती शेअर करा, कारण बरोबर वेळी बोललेलं मौन अनेक लढाया उद्भवण्यापूर्वीच संपवते. पद्धत क्रमांक 7, प्रश्न असे विचारा की समोरचा स्वतः विचारू लागे. चाणक्य नीतीत प्रश्न विचारण्याच्या कलेचा खूप उच्च स्थान आहे.
चाणक्य म्हणतात, जो व्यक्ती बरोबर प्रश्न विचारणे शिकतो त्याला उत्तर देण्याची गरज कमी पडते. जेव्हा तुम्ही कोणाला आदेश देता तेव्हा समोरचा विरोध करतो, पण जेव्हा तुम्ही प्रश्न विचारा तेव्हा तोच व्यक्ती स्वतः उपाय शोधू लागतो. उदाहरण समजा, तू नेहमी चुकीचे करतोस, तुला काय वाटते, इथे काय चांगले होऊ शकले असते? पहिला वाक्य अहंकाराला जखम देतो, दुसरा वाक्य मेंदू सक्रिय करतो. याच कारणाने महान नेते जास्त बोलत नाहीत, जास्त विचारा. सराव, तुमची बोलणी मनवापूर्वी प्रश्न विचारणे सुरू करा. समोरच्याला विचारण्याची संधी द्या. जर तुम्हाला लोक तुमची बोलणी पळत नाही, कारण पुढची शिकवण आणखी खोल असणार आहे. पद्धत क्रमांक 8, शब्दांत स्थिरता ठेवा. चाणक्य म्हणतात, जो व्यक्ती आज काही म्हणतो आणि उद्या उलटे म्हणतो, त्याच्या बोलण्यावर कोणी विश्वास करत नाही. तुम्ही कितीही चांगल्या बोलणी बोललात, जर तुमचे शब्द नेहमी बदलत राहिले तर लोक तुम्हाला गंभीरपणे घेणार नाहीत. कमी बोलणे कला आहे आणि बरोबर बोलणे सत्ता. विवेक विश्वासाचा आधार आहे. स्थिरता, जो व्यक्ती प्रत्येक अवस्थेत त्याच्या शब्दांवर कायम राहतो, लोक फक्त त्याचेच ऐकतात. लक्षात ठेवा, एकदा बोललेले शब्द तुमची ओळख बनतात. म्हणून बोलण्यापूर्वी विचारा, मी या बोलणीवर उद्या पण उभा राहू शकेन का? जर उत्तर होय असेल तरच बोला. तुम्ही कधी अशा व्यक्तीला पाहिले आहे का, जो कमी बोलतो पण जो बोलतो ते करतो? कमेंटमध्ये लिहा आणि सांगा, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या राज्यातून पाहत आहात. पद्धत क्रमांक 9, बोलण्यापूर्वी उद्देश स्पष्ट ठेवा. ही शेवटची पण सर्वात निर्णायक पद्धत. चाणक्य म्हणतात, ज्याला स्वतः माहीत नाही तो काय इच्छितो, त्याची बोलणी भटकत असते. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमच्या मनात एक उद्देश असावा. तुम्ही समजावून सांगू इच्छिता, प्रेरित करायचे, चेतावणी द्यायची. जर उद्देश स्पष्ट नसेल तर शब्द विखुरतात, आणि जेव्हा उद्देश स्पष्ट तर कमी शब्द पण बाणासारखे वाटतात. प्रत्येक वेळी बोलण्यापूर्वी विचारा, मी ही बोलणी का म्हणतोय? हाच प्रश्न तुमची वाणी गर्दीतून वेगळे करेल. चंद्रगुप्त म्हणाला, गुरुदेव, आता समजले की बोलणे फक्त आवाज नाही, एक जबाबदारी आहे. आचार्य चाणक्य म्हणाले, राजन, ज्या दिवशी माणूस त्याच्या शब्दांची किंमत समजतो त्या दिवसापासून त्याचे आयुष्य बदलू लागते. मित्रांनो, आज तुम्ही शिकलात डोळ्यांतून विश्वास निर्माण करणे, बरोबर वेळी मौनाची शक्ती, प्रश्न विचारा, मन जिंकणे, शब्दांत स्थिरता, उद्देशासह बोलणे. पण अजून कथा संपली नाही. पुढील भागात आम्ही त्या परिस्थितींवर जाऊ जिथे एक चुकीचा वाक्य सर्व काही बिघडवू शकते आणि एक बरोबर वाक्य तुम्हाला शिखरावर नेऊ शकते. तिसरा भाग, तुमची बोलण्याची कला नेतृत्वात बदलेल. जर तुम्हाला खरंच तुमच्या शब्दांतून आयुष्य बदलायचे असेल तर पुढील भागासाठी तयार रहा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरात, गावात किंवा राज्यात पाहत आहात. लक्ष देऊ नये का? जर बोलण्याच्या या 9 गोष्टी तुम्ही वेळीच शिकल्या नाहीत तर तुमची मेहनत, तुमची क्षमता आणि तुमचे सत्य सर्व लोक रौंदून पुढे जातील, कारण जग त्याला ऐकत नाही ज्याला बोलणे येत नाही. तिसरा भाग सुरू, बोलण्याची कला जिथे तुमची बोलणी नेतृत्व बनते. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही हे स्पष्ट समजले असेल, बोलणे फक्त संवाद नाही, बोलणे दिशा देणे आहे. जो व्यक्ती बरोबर शब्दांत बोलणे शिकतो तो पदाशिवाय ताकदीशिवाय लोक प्रभावित करू लागतो. पण आचार्य चाणक्य म्हणतात, नेतृत्व सिंहासनातून नाही, वाणीतून जन्म घेते. आजच्या या भागात आम्ही त्या वाणीची समज करू जो तुम्हाला फक्त समजूतदार नाही तर नेतृत्व करण्यायोग्य माणूस बनवते. जर तुम्हाला लोक तुमची बोलणी हलक्यात घेऊ नये तर गंभीरपणे ऐकावी असेल तर व्हिडिओला आत्ता लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरात, कोणत्या गावात किंवा कोणत्या राज्यात पाहत आहात, कारण तुमची ओळख तुमच्या आवाजाला आणखी ताकद देते. नेतृत्वाची वाणी कशी असते? बहुतांश लोक विचार करतात नेतृत्व म्हणजे मोठ्याने बोलणे, पण चाणक्यांच्या दृष्टीत नेतृत्वाचा अर्थ असे शब्द बोलणे ज्यांच्यानंतर लोकांना विचार नको की काय करायचे. नेतृत्वाची वाणी स्पष्ट असते, स्थिर असते आणि उद्देशाने भरलेली असते. जो व्यक्ती नेतृत्वाप्रमाणे बोलतो तो आदेश देत नाही, तो दिशा दाखवतो. पद्धत क्रमांक 1, तुमची बोलणी निर्णयात बदल. ही खूप आवश्यक पद्धत आहे. बहुतांश लोक त्यांची बोलणी अशा रीतीने सांगतात की समोरचा गोंधळतो. चाणक्य म्हणतात, ज्याच्या बोलण्यानंतर निर्णय निघत नसेल त्याची वाणी अपूर्ण आहे. नेतृत्वाच्या वाणीची ओळख, बोलणी स्पष्ट, निष्कर्ष स्पष्ट, पुढचा पाऊल निश्चित. आम्हाला यावर विचार करायला हवा. आम्हाला हे काम आज पूर्ण करायचे आहे. पहिला वाक्य गोंधळ घालतो, दुसरा वाक्य दिशा देतो.
सराव. जेव्हाही बोलता तेव्हा स्वतःला विचारा, माझ्या बोलल्यानंतर समोरचा काय करेल? जर उत्तर स्पष्ट नसेल तर तुमची बोलणी स्पष्ट नाही. तुम्ही कधी अशा माणसाला पाहिले आहे का, ज्याची बोलणी ऐकल्यानंतर लोकांना समजते की आता काय करायचे? कमेंटमध्ये लिहा आणि सोबतच सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. पद्धत क्रमांक 2. गर्दीनुसार नाही, सत्याप्रमाणे बोल. ही पद्धत खूप कमी लोक अवलंबतात, कारण त्यासाठी धैर्य लागते. चाणक्य म्हणतात, जो फक्त लोक खुश करण्यासाठी बोलतो तो कधी मार्गदर्शक होऊ शकत नाही. तुमची वाणीच ठरवते, तुम्ही नेतृत्व कराल की आदेश मानाल. बहुतांश लोक ते बोलतात जे ऐकण्यात चांगले वाटते, पण नेतृत्वाची वाणी ती असते जी आवश्यक आहे, जरी कडव्या वाटली तरी. लक्षात ठेवा, टाळ्या तुम्हाला आनंद देऊ शकतात, पण सन्मान फक्त सत्यातून मिळतो. नेतृत्वाची ओळख: बरोबर बोलणी, बरोबर वेळी, भीतीशिवाय, संकोचशिवाय, पण अपमानाशिवाय. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात सत्य बोलण्याची किंमत चुकवली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, कारण सत्य बोलणारे उशिराबरोबर पण इतिहासात नक्की लिहिले जातात. पद्धत क्रमांक 3. भावनांना दिशा द्या, प्रवाह नाही. बहुतांश लोक भावनिक असतात पण प्रभावी नाहीत. का? कारण ते भावनांत वाहून जातात. चाणक्य म्हणतात, जो भावनांना दिशा देतो वही नेतृत्व करतो. नेतृत्वाच्या वाणीत भावना असते, पण नियंत्रणासह. रडणे नेतृत्व नाही, राग नेतृत्व नाही, भावनांना संदेशात बदलणे नेतृत्व आहे. उदाहरण: सर्व काही नष्ट झाले, ही चूक आम्हाला मजबूत बनवेल. पद्धत क्रमांक 4. जेव्हा बोला, जबाबदारीने बोला. नेत्याचे शब्द त्याची तलवार असतात. एकदा निघाले तर परत येत नाहीत. म्हणून नेते विचार करून बोलतो, मापून बोलतो आणि जबाबदारीने बोलतो. जर तुम्ही बोलताना स्वतः जबाबदारी घेत नसाल तर लोकही तुमची बोलणी गंभीरपणे घेणार नाहीत. सराव: कदाचित, पाहू, प्रयत्न करू असे शब्द कमी करा. जर तुम्हाला तुमच्या बोलण्यात वजन हवे असेल तर चाणक्य विवेक चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला बोलणे नाही, नेतृत्व शिकवतो आहे. पद्धत क्रमांक 5. विरोधातही संयम ठेवा. नेतृत्वाची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा विरोध होतो. चाणक्य म्हणतात, जो विरोधातही संयम ठेवतो वही खरा नेता आहे. रागात बोललेले सत्य पण तुम्हाला चुकीचा ठरवू शकते आणि संयमात बोललेले साधे वाक्य तुम्हाला उंचावते. लक्षात ठेवा, आवाज मोठा करणारा प्रभावी नसतो, संयम ठेवणारा सन्मान मिळवतो. तुम्ही कधी अशा माणसाला पाहिले आहे का, ज्याची बोलणी ऐकल्यानंतर लोकांना समजते की आता काय करायचे? कमेंटमध्ये लिहा आणि सोबतच सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. पद्धत क्रमांक 6. बोलण्यापूर्वी ऐकणे शिका. ही पद्धत बहुतांश दुर्लक्षित होते. चाणक्य म्हणतात, जो ऐकणे जाणत नाही तो बरोबर बोलू शकत नाही. नेतृत्वाची वाणी ऐकण्यातून जन्म घेते. जेव्हा तुम्ही लक्ष देऊन ऐकता तेव्हा तुम्हाला समजते समस्या काय आहे, भीती काय आहे, आशा काय आहे, आणि मग तुमची वाणी थेट लक्षावर लागते. सराव: मध्यात खंडित करू नका. उत्तर विचारताना ऐकू नका, समजण्यासाठी ऐका. चंद्रगुप्त म्हणाला, गुरुदेव, नेतृत्व इतके कठीण का वाटते? आचार्य चाणक्य म्हणाले, राजन, नेतृत्व कठीण नाही, जबाबदारीने भरलेले आहे, आणि जो जबाबदारीने बोलणे शिकतो वही राजा बनतो. मित्रांनो, आज तुम्ही शिकलात निर्णय देणारी वाणी, सत्यासह बोलणे, भावनांना दिशा देणे, जबाबदारीने बोलणे, विरोधात संयम, ऐकून बोलण्याची कला. पण अजून काही गुप्त गोष्टी बाकी आहेत. पुढील भागात आम्ही त्या शब्दांवर येऊ जे नाते बनवतात आणि तोडतात. चौथा भाग तुमची वाणी अजिंक्य बनवेल. जर तुम्हाला खरंच तुमच्या शब्दांतून आयुष्य बदलायचे असेल तर पुढील भागासाठी तयार रहा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरात, गावात किंवा राज्यात पाहत आहात. चौथा भाग खूप धोकादायक असणार आहे. जो प्रत्येक बोलणीवर बोलतो त्याची कोणतीही बोलणी ऐकली जात नाही. विवेक, मागील व्हिडिओवर तुम्ही सर्वांनी दिलेला प्रेम आणि ज्या रीतीने तुम्ही तुमचे गाव, शहर आणि राज्याचे नाव लिहिले ते फक्त कमेंट नव्हते, ते आमची ताकद होते. ते या गोष्टीचे प्रमाण होते की हा चॅनल फक्त व्हिडिओ बनवत नाही, तो हृदयात जागृत करतो. आज आम्ही चौथ्या भागाची सुरुवात कोणत्याही नीतीने नाही, कोणत्याही उपदेशाने नाही, तुमच्या नावाने करू इच्छितो. कारण जोपर्यंत एखाद्या सामान्य माणसाचे नाव घेतले जात नाही तोपर्यंत ज्ञान अपूर्ण राहते, जो एकटे चालण्यास तयार आहेत. आज या व्हिडिओमध्ये मी काही त्या लोकांचे नाव घेऊ इच्छितो ज्यांनी लिहिले की या चॅनलच्या शिकवणींनी त्यांना आयुष्य बदलायची ताकद दिली. सर्वप्रथम रणवीर सिंह बघेल, जो कधी लिहित होता, आता नाही, आणि आज लिहितो, मी तयार आहे. सचिन बावन तोडमल, पुणे,
ज्यांनी लिहिले आज पहिला पाऊल आहे आणि याच पहिल्या पावलाने बदलाची सुरुवात होते. खुशबू कुमारी, ज्यांचे शब्द होते मी एकटी चालत आहे. लक्षात ठेवा, इतिहास नेहमी एकटे चालणाऱ्यांपासून बनतो. सीमा बन्सल आग्रा, हरीश तिवारी अयोध्या, उत्तर प्रदेश निशाजी लिहिते मी एकटी चालत आहे पण हलक्यात नाही. रवींद्र यादव आजमगड, ज्यांनी स्पष्ट लिहिले तुमची बोलणी सत्य आहे. सावन गुप्ता, ज्यांनी लिहिले आम्हाला बदलायचे आहे आणि हाच वाक्य संपूर्ण आयुष्य बदलायची चावी असते. मसीहा आशिष मुझफ्फरपूर बिहार, ज्यांच्या शब्दांत आभार नव्हते, आत्म्याची घोली होती. प्रोफेसर चंद्रशेखर चौधरी, NIT जमशेदपूर झारखंड, ज्यांनी म्हटले मी तुमची शिकवण अवलंबीन. हाच खरा सन्मान असतो. JP नौटियाल देवभूमी देहरादून, गुलशन पहाडिया दिल्ली, राजवीर सिंह सैफई इटावा, सुधीर कुमार दिल्ली, ज्यांनी लिहिले आधीपासून आयुष्यात सुधार येत आहे. नारायण पटेल जोधपूर राजस्थान, विजय नाविक सुरत, सुबेदार सिंह रायबरेली, विनोद कुमार बिहार, पुष्पा गुप्ता गोरखपूर कुशीनगर. मित्रांनो, आणि असे अनेक नावे, अनेक गावे, अनेक शहरे, जे हे सिद्ध करतात की जर शब्द बरोबर असतील तर बदल थांबत नाही. एक बोलणी लक्षात ठेवा, जो लोक लिहितात आता नाही तेही हरत नाहीत, ते फक्त अद्याप तयार नसतात. आणि जो लिहितात मी एकटा चालू शकतो, ते खरेच गर्दीतून पुढे जातात. शिकवण क्रमांक 1, एकटे चालण्याची ताकद. आचार्य चाणक्य म्हणतात जेव्हापर्यंत गर्दी सोबत आहे तेव्हापर्यंत धैर्याची परीक्षा होत नाही. धैर्य तेव्हा दिसते जेव्हा रस्ता एकट्याने पार करावा लागतो. जर तुम्ही बरोबर असाल तर गर्दीची वाट पाहू नका. गर्दी नेहमी त्याच्या मागे चालते जो आधी चालतो. शिकवण क्रमांक 2, बोलण्याची जबाबदारी. मित्रांनो, शब्द फक्त बोलण्यासाठी नसतात. शब्द किंवा तुम्हाला मजबूत बनवतात किंवा कमकुवत. जेव्हा तुम्ही म्हणता मी करू शकत नाही तर मेंदू त्याच दिशेने काम करतो आणि जेव्हा तुम्ही म्हणता मी शिकत आहे तर भविष्य रस्ता उघडते. शिकवण क्रमांक 3, बदलाची सुरुवात शब्दातून होते. लक्ष द्या, ज्यांनी लिहिले आम्हाला बदलायचे आहे ते आधीच बदलाची सुरुवात करून झाले आहेत. चाणक्य म्हणतात ज्यांनी त्याचे शब्द बदलले त्यांनी त्याची दिशा बदलली. आता माझी तुमच्याशी सरळ बोलणी. जर तुम्हाला येणाऱ्या व काही भाग अधिक नैसर्गिक वाटण्यासाठी बदलायचे आहेत का? किंवा हा स्क्रिप्ट विशिष्ट शब्दसंख्येसाठी ऑप्टिमाइज करायचा आहे?